हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र लॉ सी टी 2024साठी आपण पेपर 1 प्रेपरेशन घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण लॉजिकल रिझनिंग हा सेक्शन डिस्कस करणार आहोत. आजच्या या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये सिलोजिझमचा पार्ट 2 सेशन नंबर 2 आपण डिस्कस करू. ऑलरेडी आपण सिलोजिझमचं जे काही थोडं बहुत स्क्रॅच होतं ते थोडं डिस्कस केलं रिगार्डिंग ऑल स्टेटमेंट. पॉझिटिव्ह स्टेटमेंटमधलं आपण ऑल स्टेटमेंट आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे. त्याच्या बेस्ड क्वेश्चन्स मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे. यासोबतच सम स्टेटमेंट पण आज आपण स्टार्ट करणार आहोत. सर, जर तुम्ही 2024ची एक्झाम टार्गेट करत आहात, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे फॉर द पेपर 1 प्रेपरेशन, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह थिअरी लेक्चर्स भेटतील. स्टुडंट्स, व्हिडिओ लेक्चर्स पण प्रोव्हाइड करण्यात येतील. या लेक्चर्सच्या द्वारे तुम्हाला एज्युकेटर्स जे वेगवेगळे टिप्स आणि ट्रिक्स शेअर करतील, ज्यांच्याद्वारे तुम्ही तुमच्या ॲक्युरसी एक्झाममध्ये वाढू शकाल. अँड 100% यामध्ये जर तुम्ही रिलिजियसली कोर्स फॉलो केला तर 80+ पेपर 1मध्ये तुम्हाला 100% यामध्ये जे आहेत येऊनच जातील, यात काही डाऊट नाही आहे. यासोबतच 40+ मॉक टेस्ट, या मॉक टेस्टच्याद्वारे तुम्ही तुमचं प्रेपरेशनला टेस्ट करू शकता. आणि स्टुडंट्स, मॉक टेस्टमधले विचारले जाणारे प्रश्न आतापर्यंत डिरेक्टली एक्झाममध्ये रेप्लिकेट झालेले आहेत, म्हणून हे फीचर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हा सर्वांसाठी. यासोबतच लास्ट 10 इयरच्या PYQs बेस्ड तुम्हाला कंप्लीट नोट्स पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. खालील दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कोर्स फीस ओरिजिनल 3000 रुपीज आहे, पण सध्या यावरती ऑफर चालू आहे, तर नक्की तुम्ही कोर्स ॲक्सेस करू शकता 2100 रुपीजमध्येच. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फ्री व्हिडिओज आधी पण पाहू शकता. ठीक आहे, खालील दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्ही सिम्पली कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲप करा आणि तुम्ही कोर्सला एनरोल होऊ शकता. यापूर्वी जर फ्री व्हिडिओज पाहायचे असतील तर ॲप्लिकेशनच्या द्वारे तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. प्लेस्टोरवरनं ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करायचं, मग माय कोर्सेस पेजमध्ये तुम्हाला इथे कोर्सला सर्च करायचं आहे. खालच्या बाजूला कोर्स तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. कोर्सला ओपन करायचं आहे, तुम्हाला तिथे फ्री व्हिडिओज भेटून जातील कॉन्टेंटमध्ये. ठीक आहे, सो लेक्चरला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले. एकदा मी थोडंसं रिवाईज करते. ऑल स्टेटमेंट काय होती? ऑल स्टेटमेंट काय असतं स्टुडंट? समजा तुम्हाला विधानामध्ये ऑलचे वाक्य दिलेले, जसं की समजा ऑल ARB आणि ऑल BRC. ठीक आहे, ऑल BRC आणि निष्कर्षामध्ये काही वाक्य विचारलेले आहेत. आपल्याला सध्या फक्त विधानांकडे फोकस करायचं. ठीक आहे, सो या विधानांकडे बघून आपल्याला एक वेन डायग्राम काढायची होती, काल आपण पाहिलो. ठीक आहे, सो ती वेन डायग्राम कशी आहे ती ऑल स्टेटमेंटसाठी स्टुडंट? सर्व A B आहेत, ऑल ARB, आणि सर्व B काय आहेत? C आहेत, ऑल BRC. सो अशा पद्धतीची ऑलची डायग्राम आहे ती आपण पाहिलं होतं, राईट. यासोबतच आपण काय पाहिलं की जेव्हा आपण सर्कलच्या आतून सर्कलच्या बाहेर चाललोत, म्हणजेच पहा इथे सम किंवा ऑल चे दोन्ही वाक्य असतील आणि सर्कलच्या इनसाईडमधून सर्कलच्या आउटसाईडकडे चाललोत आपण, तर प्रत्येक वाक्य दोन्ही बरोबर येतात. जसं की आपण पाहिलं होतं सम ARC दिलेलं असेल किंवा ऑल ARC दिलेलं असेल, दोन्ही पण आपण लिहून घेऊया. ठीक आहे, ऑल किंवा सम दोघांपैकी कुठलाही एक, यासोबतच ARB दिलेलं असेल. ठीक आहे, नेक्स्टली ऑल BR किंवा ऑल च्या जागी सम BRC दोघांपैकी कुठलंही एक. या प्रत्येक ह्याच्यामध्ये A पासनं C कडे चाललोत आपण, A पासनं B कडे, B पासनं C कडे, म्हणजे इनसाइड ऑफ द सर्कल टू दी आउटसाइड ऑफ द सर्कल चाललोत. बरोबर, अशा कंडिशनमध्ये कुठलाही समचा वाक्य असू दे, कुठलाही ऑलचा वाक्य असू द्या, विदाउट चेकिंग, विदाउट गोईंग इन टू द डाऊट, सरळ तुम्हाला हे वाक्य बरोबर करायचं आहे. पण तेच आपण पाहिलं, समजा जर आउटसाइड टू इनसाइड असेल, आउटसाइड टू इनसाइड असेल स्टुडंट्स, तर प्रत्येक ऑलचं वाक्य इथे चुकतं, प्रत्येक ऑलचं वाक्य चुकतं. पण इथे समचे प्रत्येक वाक्य बरोबर येणार आहेत. पहा कसं, आता ते तुम्हाला थोडं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते. समजा समचे वाक्य घेत आहे मी, सम CRB, सम BRA आणि सम CRA. हे
हे 3 वाक्य दिलेत. स्टुडंट्स आता सर्कलच्या आतून चाललोत का सर्कलच्या बाहेरून आतमध्ये चाललोत हे पाहायचंय. सी पासनं बी कडे चाललोत, सी पासनं बी कडे बाहेरून आतमध्ये, बी पासनं ए कडे. सेकंड वाक्य पहा, सम काही बी ए आहेत सर्कलच्या बाहेरून सर्कलच्या मध्ये. ठीक आहे, सम सी आर ए, सी पासनं ए कडे बाहेरून आतमध्ये. पण इथे सम दिलेलं आहे स्टुडंट्स, इथे सम दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही सर्कलच्या आउटसाईडपासनं सर्कलच्या इनसाईडमध्ये चाललात आणि समचं वाक्य दिलेलं असेल तर प्रत्येक वाक्य बरोबर येतं. पण ऑलच्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण आउटसाईड टू इनसाईड ऑफ द सर्कल जातो, काल आपण पाहिलं प्रत्येक वाक्य चुकतं. हे पण एकदा रिवाईज करून घ्या. ऑल सी आर बी दिलेलं असेल स्टुडंट्स, किंवा ऑल सी आर ए असेल, किंवा ऑल बी आर ए असेल, हे प्रत्येक वाक्य काय होते स्टुडंट्स, हे प्रत्येक वाक्य चुकतं. ओके, सो कन्क्ल्युजनला काय आलो आपण. कन्क्ल्युजन हा आहे जेव्हा आपण सर्कलच्या इनसाईडपासनं सर्कलच्या आउटसाईडकडे चाललोत, ऑल असू द्या किंवा सम असू द्या, प्रत्येक वाक्य बरोबर येतं स्टुडंट्स, प्रत्येक वाक्य बरोबर येतं. पण जेव्हा तुम्ही सर्कलच्या आउटसाईड टू सर्कलच्या इनसाईड जायला लागलात, सर्कलच्या आउटसाईड टू सर्कलच्या इनसाईड जायला लागलात, प्रत्येक समचं वाक्यच बरोबर येणार आहे, ऑलचं वाक्य प्रत्येक चुकेल स्टुडंट्स. सो हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या ॲज अ शॉर्ट ट्रिक, कारण ही जर शॉर्ट ट्रिक तुम्हाला लक्षात राहिली स्टुडंट्स तर तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स ऑफ ऑल आणि सम सॉल्व करू शकाल. ओके, सो हे एक ट्रिक अशी आहे आणि या ट्रिकच्या बेस्डवर खूप सारे क्वेश्चन PYQs नेटची एक्झाम असू द्या किंवा सेटची एक्झाम असू द्या आलेले आहेत. ठीक आहे, सो ऑलरेडी जे काल आपण डिस्कस केलं ते एकदा मी रिवाईज केलं, समचं तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं. तर हा आहे क्वेश्चन नंबर 1, हा आपण सॉल्व करूया. ठीक आहे, सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ज्यामध्ये तुम्हाला विधान दिलेले असतात स्टुडंट्स, स्टेटमेंट दिलेले असतात, विधान दिलेले असतात. ठीक आहे, आणि त्यासोबतच तुम्हाला कन्क्ल्युजन पण दिलेले असतात, बरोबर, निष्कर्ष पण दिलेले असतात. आणि खालच्या साईडला तुम्हाला इथे ऑप्शन्स पण दिसत असेल ए पासनं ई पर्यंत. ठीक आहे, आपल्या एक्झाममध्ये फक्त 4 ऑप्शन येतात, हे पण लक्षात असू द्या. आता पहा, सॉल्व करायचं आपल्याला हा क्वेश्चन. स्टेटमेंटच्या बेसिसवर काय करूयात आपण, वेन डायग्राम काढूयात. ठीक आहे, विधानांच्या बेसिसवर. पहा, पहिला वाक्य, ऑल हार्मोनियम आर इन्स्ट्रुमेंट, सर्व हार्मोनियम जे आहेत ते एक वाद्य आहेत असं बोलल्या चाललंय. ठीक आहे, अँड ऑल द इन्स्ट्रुमेंट आर फ्लूट, सर्व वाद्य बासरी आहेत. ठीक आहे, सो याच्या बेसिसवरती आपण डायग्राम काढूयात. हार्मोनियमसाठी मी H पकडते. ठीक आहे, सर्व हार्मोनियम कोणाच्या सर्कलमध्ये येणार आहेत, इन्स्ट्रुमेंटच्या. ऑल द हार्मोनियम आर इन्स्ट्रुमेंट, सर्व हार्मोनियम इन्स्ट्रुमेंट आहेत. इन्स्ट्रुमेंटसाठी I घेतला. आणि सर्व इन्स्ट्रुमेंट स्टुडंट्स काय आहेत, फ्लूट आहेत. म्हणून मी सर्व इन्स्ट्रुमेंटच्या सर्कलला फ्लूटच्या सर्कलमध्ये टाकून दिलं. सिम्पल ॲज इट. ओके, all the harmonium are instrument, all the instrument are flute, all the harmonium are instrument, all the instrument are flute. हार्मोनियम, इन्स्ट्रुमेंट, फ्लूट कशा पद्धतीने डायग्राम झाली हे समजून घ्या. ठीक आहे, आता यामध्ये स्टुडंट्स ऑलची डायग्राम आहे, ऑलची डायग्राम सर्व. ठीक आहे, यामध्ये सर्कलच्या इनसाईड टू आउटसाईड चाललो, आपण शिकलो ऑलच्या प्रत्येक वाक्य बरोबर, समचा प्रत्येक वाक्य बरोबर. पण जेव्हा सर्कलच्या बाहेरून सर्कलच्या मध्ये येऊ आपण, तेव्हा ऑलचा प्रत्येक वाक्य चुकतो, समचा प्रत्येक वाक्य बरोबर येतो. ठीक आहे, समच्या कंडिशनमध्ये आतून बाहेर जा किंवा बाहेरून आतमध्ये या, तुमचा प्रत्येक समचा वाक्य इथे बरोबर असणार आहे. पहा आता कन्क्ल्युजन नंबर 1, ऑल द फ्लूट आर इन्स्ट्रुमेंट, ऑल द फ्लूट आर इन्स्ट्रुमेंट. फ्लूटपासनं पहिली इम्पॉर्टंट गोष्ट तर ऑलचं वाक्य. ठीक आहे, सर्व, ऑल म्हणजे सर्व. फ्लूटपासनं इन्स्ट्रुमेंटकडे चाललो स्टुडंट्स, फ्लूटपासनं इन्स्ट्रुमेंट, सर्कलच्या बाहेरून सर्कलच्या आतमध्ये आलोत. आणि वाक्य कशाचं आहे स्टुडंट्स, वाक्य कशाचं आहे, ऑलचं आहे. तर मला सांगा, जेव्हा ऑलचं वाक्य असतं आणि सर्कलच्या बाहेरून आउटसाईड टू इनसाईड येतो, तेव्हा प्रत्येक ऑलचं वाक्य चुकतं. म्हणून कन्क्ल्युजन नंबर 1 इथे चुकीचं आहे. ठीक आहे, कन्क्ल्युजन नंबर 1 चुकीचं आहे. नेक्स्ट पहा, यामध्ये ऑल द हार्मोनियम आर फ्लूट,
ऑल द हार्मोनियम आर फ्लूट. आता पहा, ऑलचं वाक्य, पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, पहिला कीवर्ड हा आपल्याला भेटला. हार्मोनियमपासनं फ्ल्यूटकडे चाललोत, हार्मोनियमपासनं फ्ल्यूटकडे चाललोत. ठीक आहे, म्हणजे यामध्ये सर्कलच्या इनसाइड टू सर्कलच्या आउटसाईडकडे चाललोत. म्हणजे ऑलचा प्रत्येक वाक्य बरोबर असतो आणि समचा प्रत्येक वाक्य बरोबर असतो. म्हणून यामध्ये कन्क्ल्युजन नंबर 2 बरोबर चालला, कन्क्ल्युजन नंबर 2 बरोबर चालला. ठीक आहे, म्हणून आता पहा ऑप्शन नंबर 1 काय दिले, ओनली 1 कन्क्ल्युजन फॉलोज. 1 तर फॉलो करतच नाही. ओनली 2 कन्क्ल्युजन फॉलोज. येस, इधरवाली कंडिशन आपल्यासाठी एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, बट एक्सप्लेन करेल मी. बट सध्याला एवढं लक्षात घ्या, ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आलेलं आहे. बाकी सोपं होतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे प्रॉपरली समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्यामध्ये स्टुडंट्स, ऑल द पेन्सिल्स आर पेन्स अँड ऑल द पेन्स आर इंक. सर्व तुमचे जे पेन्सिल्स आहेत, सर्व तुमचे जे पेन्सिल्स आहेत ते काय आहेत स्टुडंट्स, पेन आहेत. सो पेनसाठी मी PEN लिहिते. ठीक आहे, आणि सर्व पेन्स काय आहेत तुमचे, इंक आहेत. सर्व पेन्स तुमचे काय आहेत स्टुडंट्स, इंक आहेत यामध्ये. ठीक आहे, सो एकदा प्रॉपरली डायग्राम ड्रॉ करून घेऊयात. आय होप तुम्हाला एक सगळं व्यवस्थित समजत आहे. आज थोडा रेकॉर्डेड सेशन ठेवला, कारण जे स्टुडंट्स यूट्यूबवरती पाहतात फ्री व्हिडिओज, त्यांच्यासाठी मी हा एक व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे, सो ऑल द पेन्सिल्स आर पेन्स अँड ऑल द पेन्स आर इंक्स. ठीक आहे, हे पेन्सिल असं करते. ठीक आहे, सिम्पल स्पेलिंग, PEN केलं तर परत प्रॉब्लेम येईल, म्हणून PNCIL असं लिहिलं मी. ठीक आहे, आता पहा कन्क्ल्युजनमध्ये परत ऑलचं वाक्य आहे स्टुडंट्स. ओके, सर्कलच्या आतून सर्कलच्या बाहेर चाललात तर ऑलचा प्रत्येक वाक्य बरोबर, समचा प्रत्येक वाक्य बरोबर. सर्कलच्या बाहेरून सर्कलच्या आतमध्ये येत असाल तर ऑलचा प्रत्येक वाक्य चुकतो आणि समचा प्रत्येक वाक्य इथे बरोबर येतो. आता निष्कर्षामध्ये कन्क्ल्युजनमध्ये काय काय विचारले पहा. ऑलचा वाक्य दिलाय, पहिली इम्पॉर्टंट गोष्ट तर पेन्सिल पासनं इंककडे चाललोत. पहा, पेन्सिल पासनं इंक म्हणजे आतून ते बाहेर चाललोत. बरोबर, आतून बाहेर चाललोत म्हणजे विदाउट एनी डाऊट वाक्य बरोबर जाणार. ठीक आहे, नेक्स्ट वाक्य पहा, सम इंक आर पेन. आता समचं वाक्य, पहिली गोष्ट समच्या वाक्यामध्ये जास्त विचार करायची गरज नाही जेव्हा ऑलची डायग्राम असती. इंक पासनं पेन्सिलकडे चाललोत म्हणजे पहा, इंक पासनं पेन्सिल म्हणजे बाहेरून आतमध्ये, आउटसाइड ऑफ द सर्कल टू द इनसाइड ऑफ द सर्कल, वाक्य बरोबर. म्हणून इथे दोन्ही वाक्य जे स्टुडंट्स तुमचे बरोबर आलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर ई जो आहे तुमचा इथे, बोथ 1 and 2 फॉलोज, हे करेक्ट असणार आहे. ठीक आहे, सो दिस इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. आय होप तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन्स प्रॉपरली समजले असतील. मी ऑलचे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, आपण अजून भरपूर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत, पण त्यापूर्वी आता आपल्याला बाकीचे पण वाक्य क्लिअर करायचे आहेत. सो सम स्टेटमेंटकडे वळूयात, मग सम स्टेटमेंटच्या बेस्ड एक क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, आता पहा, सम स्टेटमेंटचे वाक्य कसे असतात, दिलेले विधान कसे असतात आणि तुम्हाला त्या बेस्डवर डायग्राम कशी काढायची आहे. ठीक आहे, विधान किंवा स्टेटमेंट. पहा आता इथे स्टेटमेंट क्रमांक 1, सम A R B. वाक्य क्रमांक 2 यामध्ये सम B R C. स्टुडंट्स, यामध्ये एक शॉर्ट ट्रिक एक्सप्लेन करेल, लिहून घ्यायची ती शॉर्ट ट्रिक. त्याच्या बाहेर एक्स्ट्रा काहीच डोकं नाही लावायचं. 100% समवाला क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो, सम असेल किंवा ऑल असेल. ठीक आहे, दोघांपैकी एक येतोच. सो यामध्ये पहा, सम A R B म्हणजे यामध्ये किती एंटिटीज आहेत. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट स्टुडंट्स, इथं A आहे, दुसरा एक व्यक्ती आहे B आणि तिसरा एक व्यक्ती आहे C. B तर रिपीट झाला दुसऱ्या वाक्यामध्ये, म्हणजे टोटल व्यक्ती किती आहे तिथे, A B आणि C. समजा हा Aचा सर्कल आहे, हा Bचा सर्कल आहे आणि हा Cचा सर्कल आहे. पहिला वाक्य काय बोलतोय, काही A हे B आहेत, म्हणजेच सम A R B. आणि सेकंड वाक्य काय बोलतोय, काही B हे C आहेत. ठीक आहे, सो यामध्ये पहा, काही A हे B आहेत, हे कसे दाखवणार आहोत आपण वेन डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये. समजा हा Aचा सर्कल आहे, या Aच्या सर्कलच्या वर स्टुडंट्स असा Bचा सर्कल ओव्हरलॅप करणार आहे किंवा चिटकून बसणार आहे, असं तुम्ही सिंपल लक्षात घ्या. जो मी इथे शेड करत आहे ना पोर्शन, हा पोर्शन काय दाखवतोय स्टुडंट्स तुम्हाला, हा तो पोर्शन आहे Aचा, जो B सोबत सारखा आहे किंवा ओव्हरलॅप करतो. ह्याला मी शेड केला.
ठीक आहे, हा तो पोर्शन आहे स्टुडंट्स एचा जो बी सोबत काय होतो, ओव्हरलॅप करतो, किंवा असं बोला की हा तो एचा पोर्शन आहे जो बी सोबत सिमिलर आहे. ठीक आहे, ओके. सम ए आर बी, काही ए हे बी आहेत, हे वाक्य जे आहे हे पोर्शन दाखवत आहे. ठीक आहे, सिमिलरली काही बी हे सी आहेत हे दाखवण्यासाठी बी आणि सीचा पण सर्कल मी इथे ओव्हरलॅप करते. बी आणि सीचा पण सर्कल मी इथे ओव्हरलॅप करते आणि इथे वेगळ्या कलरनी शेड करूयात आपण. हा घ्या ग्रीन कलर. सो हा जो ग्रीन कलर काय दाखवतोय, हे ते असे बी आहेत जे सी सोबत सिमिलर आहेत किंवा ओव्हरलॅप करतात. स्टुडंट्स, आय होप तुम्हाला समची डायग्राम प्रॉपरली समजली असेल. सो एक लक्षात घ्या, आता यामध्ये शॉर्ट ट्रिक काय आहे. शॉर्ट ट्रिक ही आहे स्टुडंट्स, यामध्ये सर्कल एकमेकाला लागून असेल, सर्कल एकमेकाला चिटकून असेल, लागून असेल, माझ्या शब्दांवर फोकस करा. ओव्हरलॅप करत असेल किंवा चिटकून असेल किंवा लागून असेल, साईड बाय साईड असेल, तेव्हाच प्रत्येक समचं वाक्य बरोबर येतं. प्रत्येक समचं वाक्य बरोबर येतं. पण सर्कल एकमेकाला लागून नसेल, चिटकून नसेल, ओव्हरलॅप्ड नसेल डिरेक्टली, तर तो समचं वाक्य इथे चुकीचं येणार. मी काय बोललं स्टार्टिंगपासून मी एकदा सांगते. सर्कल एकमेकांना चिटकून असतील, सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप करत असतील, तर प्रत्येक समचं वाक्य बरोबर येणार. सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप करत नसतील, चिटकून नसतील डिरेक्टली, तर ते वाक्य चुकतो समजा. समजा एक्झाम्पल घ्या. आता इथे एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये मी काही तुम्हाला इथे निष्कर्ष देते. जसं की निष्कर्ष क्रमांक 1, आपण सांगूयात वेदर ते निष्कर्ष बरोबर आहेत का चुकीचे. निष्कर्ष क्रमांक 1, सम ए आर बी. सेकंड, सम बी आर सी. थर्ड, सम सी आर ए. ओके. वाक्य क्रमांक 4, सम ए आर सी. ओके. किंवा वाईस वर्सा. आता यामध्ये घ्या 5, that is sum B R A. Okay, next sum C R B. ओके, एवढेच वाक्य बनतात. ठीक आहे. सो आता पहा यामध्ये कोणता निष्कर्ष बरोबर आहे, कोणता चुकीचा आहे, एक एक करून पाहूयात. निष्कर्ष क्रमांक 1 पहा, सम ए आर बी. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, प्रत्येक दिलेलं वाक्य इथे समचं आहे हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कोणते 2 एंटिटीज सांगितलेत, ए आणि बी सांगितलेत. पहा आता ए आणि बीचा सर्कल एकमेकांना चिटकून आहे का हो डायग्राममध्ये? हो, चिटकून आहे. आणि हा तो चिटकणारा पोर्शन आहे, किंवा आपण असं बोलू शकतो हा तो ओव्हरलॅपिंग पॉईंट आहे. ठीक आहे. सो जो हा ओव्हरलॅपिंग पोर्शन आहे, यावरनं आपण सांगतो की हे सर्कल एकमेकांवर ओव्हरलॅप होत आहेत किंवा चिटकून बसलेले आहेत. मी तुम्हाला काय सांगितलं, समचं वाक्य दिलेलं असेल, सर्कल एकमेकांवरती डिरेक्टली ओव्हरलॅप करत असेल किंवा चिटकून असेल, तेव्हा प्रत्येक समचं वाक्य बरोबर. ए आणि बीचा सर्कल चिटकून आहे म्हणून हे वाक्य बरोबर. सिमिलरली पहा, समचं वाक्य आहे बी आणि सी. सम बी आर सी बोलला. आता पहा, बी आणि सीचा सर्कल एकमेकांना चिटकून आहे का? हो, आहे. चिटकणारा पोर्शन कोणता आहे? हा हिरवा. ठीक आहे, म्हणून हे पण वाक्य बरोबर. सम सी आर ए बोलला. आता हा वाक्य पहा, यामध्ये सी आणि ए एकमेकांना डिरेक्टली चिटकून आहे का? नाही. डिरेक्टली चिटकून आहे का म्हणजे ए आणि सी असं आहे का हो, मला सांगा. म्हणजे हा ए आहे समजा आणि हा इथे कुठेतरी सी आहे, या दोघांमध्ये असं काही कॉमन दिसतंय का? नाही. म्हणून हे वाक्य विदाउट एनी डाऊट डिरेक्टली चुकून टाकायचं, रॉंग आहे हा वाक्य. सर्कल एकमेकाला लागून नाहीये, चिटकून नाहीये, म्हणून हे वाक्य चुकणार. ठीक आहे. सिमिलरली नेक्स्ट वाक्य बघा, सम सी आर ए असेल किंवा सम ए आर सी असेल, यानी काही फरक पडणार आहे का? नाही. ए आणि सीचं सर्कल एकमेकांना चिटकून आहे का? नाही आहे, म्हणून हा पण डिरेक्टली स्टेटमेंट रॉंग जाणार आहे. नेक्स्ट पहा, सम बी आर ए दिलेला आहे. सम बी आर ए असेल किंवा सम ए आर बी, जे की आपण वाक्य क्रमांक 1 पाहिला होता, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आपल्याला फक्त बघायचं बी आणि एचा सर्कल चिटकून आहे का? आहे. तर हे पण स्टेटमेंट बरोबर. सिमिलरली सम सी आर बी, हे पण वाक्य बरोबर येणार आहे. का? कारण सी आणि बीचा डिरेक्टली सर्कल जे आहे चिटकून आहे. यावरनं आपण काय कन्क्लूड करतो स्टुडंट्स, समची डायग्राम आपल्याला समजायला पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, सर्कल एकमेकांना चिटकून असेल, ओव्हरलॅप्ड असेल, तर प्रत्येक समचा वाक्य बरोबर अथवा प्रत्येक समचा वाक्य चुकणार आहे.
ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे ट्रिक प्लीज लिहून घ्या. याच्या बाहेरचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये 100% नाही येणार, ह्याची गॅरंटी मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला. आता पहा, या दिलेल्या प्रश्नामध्ये 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट क्रमांक 1 आणि हे क्रमांक 1 करा आणि ह्याला सेकंड करा. ठीक आहे, काय क्वेश्चन दिलाय बघा. सम डॉग्स आर बॅड्स. काही डॉग्स जे आहेत, डॉगसाठी डी घेते मी आणि बॅटसाठी बी घेते. ठीक आहे, सम डॉग्स आर बॅड्स. डॉग्स आणि बॅट्समध्ये कॉमन पोर्शन आहेत. ठीक आहे, हा तो कॉमन पोर्शन झाला जो की मी ब्लू कलरनी दाखवला इथे. सम बॅट्स आर कॅट्स. काही बॅट्स जे आहेत कॅट्स आहेत, म्हणजे बॅट आणि कॅटचा सर्कल पण इथे ओव्हरलॅप होतोय. सो स्टुडंट्स, क्लिअर कट यामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की डी आणि बीचा सर्कल ओव्हरलॅप होतो आणि बी आणि सीचा सर्कल ग्रीन कलरनी ओव्हरलॅप होतो. ह्याला आपण रेड कलर देऊयात. ठीक आहे, इथे सो आपल्याला काय शिकलो, समच्या वाक्यामध्ये तुम्हाला जर सर्कल एकमेकांसोबत चिटकून असतील तर प्रत्येक निष्कर्ष बरोबर अथवा प्रत्येक निष्कर्ष चुकीचा. आता निष्कर्ष क्रमांक 1, काही डॉग्स कॅट आहेत. सम डॉग्स आर कॅट्स. डॉग आणि कॅटचा सर्कल एकमेकांना चिटकून आहे का हो? नाही आहे डिरेक्टली, म्हणून विदाउट एनी डाऊट सरळ सरळ वाक्य चुकणार. ओके, सरळ सरळ, कारण डॉग्स आणि कॅटचा सर्कल जो आहे डिरेक्टली ओव्हरलॅप्ड नाही आहे, चिटकून नाही आहे. त्यांच्या दोघांच्या मध्ये जे आहे इथे बॅट आलेला आहे. ठीक आहे, डिरेक्ट कनेक्शन दिसत नाही आहे म्हणून तो चुकला. नेक्स्ट पहा, सम कॅट्स आर डॉग्स. सम कॅट्स आर डॉग्स, पण हे बघा आता, सम कॅट्स आर डॉग्स. सम कॅट्स आर डॉग्स. अहो, सम डॉग्स आर कॅट्स असेल. नाही, एक सेकंड. सम कॅट्स आर डॉग्स, राईट. हे पण वाक्य बरोबर नाही आहे. का? कारण कॅट आणि डॉगचा सर्कल एकमेकांसोबत ओव्हरलॅप्ड आहे का? नाही आहे, म्हणून सरळ वाक्य चुकलं. म्हणून कोणतं पण यामध्ये फॉलो होत नाही. म्हणून नीदर 1 नॉर 2 फॉलोज. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, पहिला कन्क्ल्युजन पण आणि दुसरा कन्क्ल्युजन पण जे स्टुडंट्स ते फॉलो होत नाही, याचा अर्थ तो निघतो. म्हणून ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. पण समजा स्टुडंट्स, इथे मी तुम्हाला विचारलं असतं की सम बी आर सी, म्हणजेच सम बॅट्स आर कॅट्स विचारलं असतं, म्हणजेच काही बॅट्स हे कॅट्स आहेत, तर तेव्हा तुम्ही काय केलं असतं, पाहिलं असतं बॅट आणि कॅटचा सर्कल एकमेकांना लागून आहे, तर हे वाक्य बरोबर गेलं असतं. ठीक आहे, सो हे होता आजचा लेक्चर, ज्यामध्ये आपण समची स्टेटमेंट शिकली. समच्या स्टेटमेंटसोबत आपण ऑलच्या स्टेटमेंटचे काही एक्झाम्पल्स घेतले. आय होप तुम्हाला हे प्रॉपरली क्लिअरली समजलं असेल. हे थोडासा आज लेक्चर यासाठी रेकॉर्डिंग टाकलं कारण काही स्टुडंट्स जे आपले अजून लेक्चर्सला एनरोल केलेले नाहीत, त्या स्टुडंट्सला थोडंसं माहिती होऊ द्या की कशा पद्धतीने आपण स्टुडंट्सचे डाऊट्स क्लासमध्ये क्लिअर करतो, कशा पद्धतीने आपण शिकवतो. दॅट वॉज द ओनली रिझन आज आपण रेकॉर्डेड सेशन जे आहे अपलोड केलेले आहे स्टुडंट्स. आय होप तुम्हाला जे आहेत आजचे सर्व पॉईंट्स क्लिअर झालेत, क्वेश्चन्स क्लिअर झालेत. स्टील काही डाऊट रिमेनिंग असतील उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि समच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस मी उद्या घेईल. ठीक आहे, सो उद्या आपलं लेक्चर लाईव्ह राहील झूम मीटिंगवरती. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. आय होप यू आर ऑलरेडी हॅव्हिंग अ ग्रेट डे गाईज. आणि यासोबतच नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. Thank you for joining the session. Have a great day everyone. Bye.